हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। हेमंत गोडसे अजय बोरस यांची रात्री मुख्यमंत्र्यांसोबत भेट। 2 दिवसांमध्ये हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर करणार। उमेदवारीबाबत शिंदेंचं गोडसेंना आश्वासन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज अकोल्यामध्ये जाहीर सभा। महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। दिल्लीत मध्यरात्री भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक। पहिल्या टप्प्यामध्ये झालेल्या मतदानाबाबत बैठकीमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। अलिबागमध्ये आज शरद पवारांची सभा। मवियाचे उमेदवार अनंत गीतेंच्या प्रचारासाठी दुपारी 4 वाजता सभेचं आयोजन। सुनील तटकरे विरुद्ध गीते लढत होणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पाथरीमध्ये तर फडणवीसांची चांदूरमध्ये सभा। शिंदेंची महादेव जानकर तर फडणवीसांची रामदास तडस यांच्या प्रचारार्थ सभा। मोदीजी ज्यांचा घराणा आहे त्यांनी घराणेशाहीवर बोलावं। उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। आदित्यला मुख्यमंत्री करायचं असेल तर जनता करेल। मुख्यमंत्री पद म्हणजे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं पद नव्हे, त्यासाठी निवडणूक घ्यावी लागते। ठाकरेंचा अमित शहांना खोचक टोला। नितीन गडकरी 10 वर्ष मंत्री, मात्र विदर्भात एकही उद्योग आणला नाही। सगळे उद्योग गुजरातला नेले। उद्धव ठाकरेंचा भाजप उमेदवार गडकरींवर हल्लाबोल। किल्लेदार फितूर झालाय। अजितदादा आधी हत्ती, आता उंदराचे पिल्लू झालेत। शरद पवार गटाच्या उत्तमराव जानकरांची अजित पवारांवर टीका। माढा लोकसभेमध्ये भाजपला आणखीन एक धक्का। रामराजे निंबाळकर गटाच्या आजी माजी 40 नगरसेवकांचा पवार गटाच्या धैर्यशील मोहितेंना पाठिंबा। सपाचे अबू आझमी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। प्रफुल्ल पटेलांसोबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती। ईशान्य मुंबईमध्ये राष्ट्रवादीला आझमींचा फायदा होणार। यामिनी जाधवांची आणि ठाण्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंची भेट। शिंदे गटाकडून दक्षिण मुंबई लोकसभेसाठी यशवंत जाधव आणि यामिनी जाधवांच्या नावाची चाचपणी। सांगलीत काँग्रेसच्या विशाल पाटलांची बंडखोरी। विशाल पाटलांची अपक्ष उमेदवारी कायम। विशाल पाटलांबाबत 25 तारखेला निर्णय घेणार। नाना पटोलेंची माहिती। नाशिकमधील अंजनेरीमध्ये हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह। पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी। वसई किल्ल्यामधील बिबट्याला 25 दिवसानंतर पकडण्यात यश। वन विभाग आणि वाईल्ड बाल्डन संस्थेच्या मदतीनं बिबट्या जेरबंद। कोकण रेल्वेवर आज दुपारी 2.5 तासांचा मेगा ब्लॉक। करंजवाडी चिपळूण विभागामध्ये दुपारी 1 ते दुपारी 3:40 ब्लॉक असणार। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज 2 तासांचा वाहतूक ब्लॉक। दुपारी 12 ते 2 वाजेदरम्यान ब्लॉक असणार। राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा, तर अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूरमध्ये गारपिटीचा अंदाज। द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा कंपनी अलिबागमध्ये द एलिबाग प्रकल्प उभारणार। अमिताभ बच्चन यांच्याकडून 10 कोटींची जमीन खरेदी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।